आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग 2.25 वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात 41 वर्ष महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी आरोपी सुखलाल रामभाऊ बोरसे, विवेकानंद नगर, देवपूर, धुळे या मुख्याध्यापकाला अटक केली। संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती। या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकाने पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला। एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पीडित महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल 2.25 वर्ष महिलेवर अत्याचार केला। अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापकाविरोधात तक्रार केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी विविध कलमान्वये मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे। घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत। पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, नेमणूक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन। पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 375/2025 BNS कलम 64 75 123 308-2 351-23 प्रमाणे दिनांक 14/11/2025 रोजी दाखल आहे। यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामभाऊ बोरसे यांनी पेढ्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला, तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ 59,99,400 रुपये त्या ठिकाणी उकळले। तसेच तिच्याकडून 5 ते 6 कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत। यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयात सदर आरोपीस हजर केले असता त्यास 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे। पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहोत। सर, हा प्रकार 17/8/2023 पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणखडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथे आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, धुळे।